नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही पाहत आहात बुक सार स्टुडिओ. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जगातली 95% संपत्ती फक्त 5% लोकांकडेच का असते? कारण सामान्य लोक फक्त शरीराने काम करतात, पण हे 5% लोक नियम जाणतात. असा नियम जो शाळेत शिकवला जात नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेपोलियन हिल यांच्या एका अशा गुपिताचा उलगडा करणार आहोत, जो तुमचा गरिबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून उखडून टाकेल. तयार राहा, कारण आज तुम्ही फक्त पुस्तक ऐकणार नाही आहात, तर तुम्ही तुमचं भविष्य बदलण्याची पहिली पायरी चढणार आहात. मित्रांनो, यश हे शारीरिक ताकदीवर नाही, तर मानसिक धैर्यावर अवलंबून असतं. आज आपण अशा एका अध्यायाला सुरुवात करत आहोत, जो वाचल्यानंतर तुमची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलेल. गोष्ट आहे 1908 सालची. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी एका तरुण पत्रकाराची परीक्षा घेत होते. तो तरुण होता नेपोलियन हिल. कार्नेगींनी एक अजब प्रस्ताव ठेवला. पुढची 20 वर्षे तुला जगातील 500 यशस्वी व्यक्तींचा अभ्यास करावा लागेल, पण मोबदल्यात मी तुला 1 रुपयाही देणार नाही. कार्नेगींनी स्टॉपवॉच सुरू केलं. हिल यांच्याकडे विचार करायला वेळ होती फक्त 29 सेकंद. समोर गरिबी आणि अनिश्चितता होती. पण हिल यांनी 25व्या सेकंदाला हो म्हटलं. त्यांनी पैशापेक्षा संधी निवडली आणि इथूनच एका महान लेखकाचा प्रवास सुरू झाला. माझं उदाहरण घ्यायचं झालं तर परिस्थिती थोडी वेगळी होती. जेव्हा मी बुक सार स्टुडिओ सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा माझ्या समोर सर्वात मोठा डोंगर होता माझं स्वतःचं बोलणं. मला स्पष्टपणे संवाद साधता येत नाही, ही माझी वस्तुस्थिती आहे. मनात अनेकदा प्रश्न यायचा की ज्याला नीट बोलता येत नाही, तो जगाला पुस्तकांचं सार कसं सांगणार? समाजात वावरताना जेव्हा मी 74% अपंगत्वाचा विचार करतो, तेव्हा जगाला माझी स्वप्न कदाचित अशक्य वाटतात. माझ्या समोरही 2च पर्याय होते. एक तर नशिबाला दोष देत हार मानणे, किंवा दुसरा स्वतःचा मार्ग शोधणे. आणि त्याच वेळी मी ठरवलं की जर माझं शरीर मला पूर्ण साथ देत नसेल, तर मी विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची साथ घेईन. मी AI व्हॉइस वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनेकांनी मला शंकेने विचारलं, अभिषेक, तुझा स्वतःचा आवाज नाहीये, मग लोक तुला काय ऐकतील? त्यांना माझं एकच उत्तर होतं, महत्वाचा आवाज नसून त्यामागचे विचार आहेत. हा कृत्रिम आवाज फक्त एक माध्यम आहे, पण त्यामागचं संशोधन, मेहनत आणि तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची ओढ ही 100% माझी आहे. जर मी माझ्या शारीरिक मर्यादेवर तंत्रज्ञानाच्या मदतीने मात करू शकतो, तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही संकटावर नक्कीच मार्ग काढू शकता. निर्णय घेणं ही यशाची पहिली पायरी आहे. हिल यांनी निर्णय घेतला, मी घेतला, आणि आता तुम्ही विचार करा. आणि तुमची कोणती समस्या तुम्हाला रोखत आहे? पण लक्षात ठेवा, हा तर फक्त प्रवास सुरू झाला होता. या निर्णयानंतर हिल यांच्यावर आभाळ कोसळलं. एका भीषण आर्थिक मंदीने त्यांच्या अस्तित्वाची परीक्षा घेतली. काय घडलं पुढे? हिल यांनी ती मंदी कशी पचवली, पाहूया पुढच्या भागात. नक्कीच पाहत रहा बुक सार स्टुडिओ. धन्यवाद. आर्थिक मंदी हा केवळ आकड्यांचा खेळ नाही. हा एक असा काळ असतो जेव्हा मोठ्या कंपन्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतात. सामान्य माणसाची बचत संपते आणि चहूबाजूंनी फक्त भीतीचं वातावरण असतं. लोक म्हणतात मंदी म्हणजे नशिबाचा फेरा. पण खरंच असं आहे का की हा काळ आपल्याला काहीतरी खूप मोठं शिकवण्यासाठी येतो? जेव्हा 95% लोक मंदीमध्ये आपलं सर्वस्व गमावण्याच्या भीतीने ग्रासलेले असतात,
तेव्हा उरलेले 5% लोक शांतपणे एका नियमाचा अभ्यास करत असतात. नेपोलियन हिल यांच्या भाषेत सांगायचं तर मंदी ही एक संधी आहे जी आपत्तीच्या रूपात येते. लोक बाजाराच्या पडझडीत रडत बसत नाहीत, तर ते अशा नव्या गरजा शोधतात ज्या या मंदीने निर्माण केल्या. इतिहासातले सर्वात मोठे श्रीमंत लोक मंदीच्या काळातच घडले आहेत, कारण ते परिस्थितीकडे भीतीपेक्षा संधीच्या नजरेतून पाहतात. शाळेत हजेरी घेताना जेव्हा माझं नाव पुकारलं जायचं तेव्हा प्रेझेंट सर म्हणतानाही माझी जीभ जड व्हायची. वर्ग हसायचा, पण मला त्या हास्यापेक्षा जास्त भीती त्या शांततेची वाटायची जी माझ्या उत्तराची वाट पाहत असायची. लोक शरीराच्या अपंगत्वावर बोलतात, पण मनाच्या त्या कोंडमऱ्यावर कोणीच बोलत नाही. बाहेरच्या जगात जेव्हा शेअर बाजार कोसळतो तेव्हा त्याला मंदी म्हणतात, पण जेव्हा एका तरुणाचा स्वतःवरचा विश्वास कोसळतो तेव्हा ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी मंदी असते. मला कर्ज हवं होतं, व्यवसाय करायचा होता, पण बँक मॅनेजरला माझं म्हणणं पटवून देताना माझे शब्द साथ देत नव्हते. तिथेच मला उमजलं की तुमची क्षमता कितीही असली तरी ती व्यक्त करता आली नाही तर तिला किंमत शून्य आहे. ठरवलं की मी ड्रिफ्टर बनणार नाही. जर निसर्गाने मला एक दार बंद केलं असेल तर त्याने मला वाचनाची आणि निरीक्षणाची शक्ती दिली आहे. मंदीच्या काळात जसे लोक नवीन गुंतवणूक शोधतात तशी मी माझ्या बुद्धीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली. दुसऱ्या मीने हिल यांना जाणीव करून दिली की जोपर्यंत तुम्ही तुमची भीती सोडत नाही तोपर्यंत तुम्ही सैतानाच्या म्हणजेच नकारात्मक विचारांच्या ताब्यात असता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर ताबा मिळवता तेव्हा रस्ते आपोआप मोकळे होतात. मित्रांनो, हा तर फक्त प्रवास सुरू झाला आहे. पुढच्या भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. आपण जाणून घेणार आहोत धैर्याची निश्चितता म्हणजेच डेफिनिटनेस ऑफ पर्पस. तुमची सुप्त शक्ती नेमकी कशी जागृत करायची, अपयशाच्या भीतीला यशाच्या इंधनात कसं बदलायचं आणि संकटाच्या काळात डगमगून न जाता विजेता म्हणून कसं समोर यायचं, हे सर्व आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अदर सेल्फची ओळख पटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पाहत रहा बुकसार स्टुडिओ. मी पुन्हा भेटेन एका नवीन विचारासह. भेटूया लवकरच. माझं दुसरं स्वत्व हे माझ्या 74% अपंगत्वाच्या सावलीत नाही, तर त्या तांत्रिक क्रांतीत दडलं होतं जी मी स्वतःसाठी निवडली. जेव्हा जेव्हा मला बोलताना त्रास व्हायचा आणि जग माझ्याकडे करुणेने किंवा उपहासाने बघायचं तेव्हा माझ्या आतला तो सामान्य मी रडायचा. त्याला वाटायचं की हीच माझी मर्यादा आहे, पण नेमक्या त्याच निराशेच्या टोकावर माझं दुसरं स्वत्व जागृत झालं. या दुसऱ्या स्वत्वाने मला सांगितलं की तुझी जीभ अडखळत असेल पण तुझे विचार अडखळता कामा नयेत. मग मी तंत्रज्ञानाची साथ घेतली. ज्या AI आवाजाला तुम्ही आज ऐकत आहात तो माझ्या याच दुसऱ्या स्वत्वाचा आविष्कार आहे. शरीर थकलेलं असू शकतं, पण तुमची बुद्धी आणि चित्त कधीच अपंग नसते. मी माझ्या उणिवेलाच माझं सर्वात मोठं शस्त्र बनवलं, कारण माझ्या अदर सेल्फला ठाऊक होतं की संधी ही नेहमी संकटाचा मुखवटा घालूनच येते. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अदर सेल्फची ओळख पटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पाहत रहा बुकसार स्टुडिओ. मी पुन्हा भेटेन एका नवीन विचारासह. मित्रांनो, हा तर फक्त प्रवास सुरू झाला आहे. पुढच्या भागात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. आपण जाणून घेणार आहोत धैर्याची निश्चितता म्हणजेच डेफिनिटनेस ऑफ पर्पस. तुमची सुप्त शक्ती नेमकी कशी जागृत करायची, अपयशाच्या भीतीला यशाच्या इंधनात कसं बदलायचं आणि संकटाच्या काळात डगमगून न जाता विजेता म्हणून कसं समोर यायचं, हे सर्व आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या अदर सेल्फची ओळख पटली असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पाहत रहा बुकसार स्टुडिओ. मी पुन्हा भेटेन एका नवीन विचारासह. भेटूया लवकरच.